मी या व्यासपीठावर उभा हे अवकाश नाही मला उभं राहायची. तुमच्या पुढे खास मोठमोठे लोक हे गरीबाचं लोक माझं अंगोठे छाप आहे. आजी तर माझाच नाही कोण्या गोष्टीचा आणि ह्या लेकरांना मग तो मान मिळून गेला सर तुमच्या कृपेनं. हा तुमचा मला सगळ्यांचं नाव सांगते काय गाणचं आता मला काय आठवत नाही का. की आज मी जिंकले आहे. मी आरडीसी कॉन्क्रीटमध्ये माझी प्लेसमेंट झालेली आहे. 4.5 लाख पॅकेज आहे मला माझ्या. आणि मला वाटतं एवढं तर नाही पण मी कुठेतरी सुरुवात केलेली आहे आणि मी नक्की समर्पण जाऊन बाबांचं नाव खरंच मोठं करणार. आणि कॉलेजचं आणि पोटे सरांचं पण मी खूप धन्यवाद मानते त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली. अमरावती शहरातील PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपकडून आज तब्बल 700 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. त्यांचं शिक्षण झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना नोकऱ्यासाठी विविध ठिकाणी भटकावं लागते, परंतु अमरावती येथील PR पोटे एज्युकेशन ग्रुपच्या वतीने आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी ज्यांचं शिक्षण झालं त्यांना नियुक्तीपत्र विविध नामांकित कंपन्यामध्ये त्यांना नियुक्तीचे जे पत्र आहे ते देण्यात येते. आणि विशेष म्हणजे अमरावती येथील फक्त PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप नव्हे तर विविध कॉलेजमधील जे विद्यार्थिनी आहेत ज्यांना नोकरीची खूप आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना मोठ्या मोठ्या विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र देण्याचं जे काम आहे ते त्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येते. आपण काही या विद्यार्थ्यांशी जर संवाद साधूया, परंतु एक मी दृश्यामध्ये दाखवू शकतो की अनेक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नोकरी मिळणं खूप कठीण आहे, परंतु अशा काळामध्ये त्यांना नियुक्तीपत्र मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी एक लॉटरी लागण्यासारखंच आहे. आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना विचारूया की नेमकी त्यांची काय फिलिंग आहे. विशेष म्हणजे सगळ्या ग्रामीण भागाच्या मुली. कुठली आहे तू? सर माझे नाव कोमल सदांशू, मी प्रॉपर अकोल्याची आहे. काय सांगाल एक नियुक्तीपत्र आज? सर प्रथम तर मला खूप अभिमान वाटत आहे आणि माझे आईबाबा सुद्धा आज इथे उपस्थित आहे, तर त्यांचीच मेहनत आहे आणि कॉलेजचं सगळं सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मला खूप प्राऊड फील होत आहे स्वतःवर आणि माझ्या बाबांना पण खूप माझ्यावर प्राऊड फील होत आहे. आणि एक्सप्रेस न करणारी फिलिंग आहे की एक 4.5 लाखचा पॅकेज एक ग्रामीण भागातून आलेली मुलगी अचीव करू शकते, तर सगळं पण करू शकते. आणि कोणत्या कंपनीमध्ये? RDC कॉन्क्रीट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. मुंबई इथे लोकेशन आहे, तर ऑनबोर्डिंग प्रोसेस चालू आहे सध्या. तुझं राहणं ग्रामीण भागात आहे? माझं ग्रामीण भागात आहे, पण आम्ही शिक्षणाकरिता अमरावती इथे शिफ्ट झालेलो आहोत. आई बाबा असतात इथेच. येस. तू कुठली? माझं नाव एकता गवई आहे सर. मी ग्रामीण भागातून बिलॉंग करते आणि माझे पप्पा फक्त शेती करतात आणि मला अपेक्षा नव्हती की मी इथपर्यंत पोहोचू शकेल. हे सगळं पोटे सरांमुळे झालं आणि या कॉलेजमुळे झालं. फक्त मला माझ्या टीचर स्टाफचा आणि सगळ्या फ्रेंड्स लोकांचा सपोर्ट होता, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. आणि थँक्यू. मी SSPL मध्ये प्लेस झालेली आहे आणि मला 3.5चं पॅकेज आहे. तुझी कुठे नियुक्ती झाली? सर माझी 2 कंपनीमध्ये नियुक्ती झाली आहे. एक एडिको प्रायव्हेट लिमिटेड इंदोर आणि दुसरी आणि एक टेक इन्फिनी. तर दोन्ही पण मल्टीनॅशनल कंपनी आहे. मी अकोल्याजवळच्या एका छोट्याशा गावामधून आलो आहे, पण आज माझे आईबाबा येऊ नाही शकले की कारणास्तव त्यांच्या कामामुळे. पण घरून ते मला यूट्यूबवर बघत आहे जे की पोटे सरांनी खूप चांगली सुविधा करून दिली आहे. तर मी म्हणजे इन्स्पिरेशन पोटे सरांना मानतो, कारण ते पण खूप म्हणजे हार्डवर्क करून इथपर्यंत पोहोचले आहे आणि मला पण इथून आणखी खूप पुढे जायचं आहे. थँक्यू सर. तुम्ही कुठून आलेले? कोणत्या कंपनीमध्ये? माझं एडिको सिस्टीम्स आणि टेक इन्फिनी सोल्युशन्समध्ये झालेलं आहे. सोबतच कॉलेज अकॅडमिक स्टडी टाईममध्ये मुलांना इंटर्नशिपसुद्धा प्रोव्हाइड करते. सध्या मी बँगलोरमध्ये इंटर्न म्हणून वर्क पण करत आहे. तुम्ही कोणत्या कॉलेजचे? आम्ही याच कॉलेजचे, पोटे कॉलेजचे. मी अकोला जिल्ह्यातल्या छोट्या एका गावातला आहे, वळद बुजुर्ग यामधून. 2 कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट झालं आहे. या कॉलेजने हर एक कंपनीच्या वेळेस असं सपोर्ट दिला आहे, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग दिली आहे, त्यामुळे ही अचिव्हमेंट सक्सेसफुल झाली आहे. सध्या मी हैदराबाद आणि इंदोर या 2 मोठ्या शहरातल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झालो आहे, ज्यामध्ये या प्रवीण पोटे सर, ते व्हाईस चेअरमॅन आणि चेअरमॅन आणि यांची डेडिकेटेड टीम यांचं खूप आभार मानतो. अभिनंदन तुझं. तू PR पोटे एज्युकेशनमधला आहे का बाहेरचं? नाही, मी प्रोफेसर राम्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट इथून मी ग्रॅज्युएट करत आहे. आणि मी तसं माझे बाबा शेतकरी आहे तसे, कारण माझ्या घरी पण एवढी काही जमीन नाही आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बाबांचं पण स्वप्न होतं की पोरगा कुठेतरी लागावा. तर त्याच्यामुळे थोडं आता मी स्टार्टिंग केलेली आहे, जसं मी करत आहे. पण जसं मी एका RDC कॉन्क्रीटमध्ये माझं प्लेसमेंट झालं आहे,
तर मला जशी मला जॉईनिंग डेट पण आली आहे आणि माझं मुंबई हे लोकेशन आहे, तर मला आर्टिस्ट कॉन्क्रीट 4.5 लाखाचं पॅकेज देत आहे. तसं माझे वडील एवढी काही जमीन नाही आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं हातभार लावायचा असं माझं थोडी इच्छा होती. त्याच्यामुळे माझ्या बाबाचं पण थोडं स्वप्न साकार होत आहे. त्याच्यामुळे धन्यवाद पोटे पाटलांना पण मी पोटे सरांना पण धन्यवाद करू इच्छितो. आणि पोटे कॉलेजमधून जसं माझं प्लेसमेंट झालं त्याच्यामुळे मी पोटे कॉलेजला पण धन्यवाद करू शकतो. धन्यवाद. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी कुठे सिलेक्शन झालं आणि कोणत्या कॉलेज? मी PR पोटे पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून आहे. माझं एपिटोममध्ये झालेलं आहे. कॉलेजनी खूप सपोर्ट दिला आहे, त्यामुळेच आम्ही आज इथे पोहोचलेलो आहे. थँक्यू. तुम्ही कोणत्या कॉलेजचे? मी PR पोटे कॉलेजमधनं आहे. माझं नाव सर्वेश आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, या पोटे कॉलेजमधनं तुम्हाला जे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटमधला जो सपोर्ट भेटतो, थोंबरे सर झाले, जे पण TNP डिपार्टमेंटमधले जे स्टाफ मेंबर्स आहे ते अगदी सपोर्ट करतात आणि एकूण एक गोष्टी तुम्हाला समजवतात. ॲप्टिट्यूडपासून तर कोडिंगपासून तर सर्व गोष्टीचं ते सपोर्ट करतात तुम्हाला. एक छोटे बेसिक गोष्टी तुम्हाला सर्व समजून सांगतात. पोटे कॉलेजमध्ये ही जी अपॉर्च्युनिटी भेटली आहे मला, ती माझ्यासाठी खूप चांगली आहे. थँक्यू फॉर पोटे. बघू शकतो की PR पोटे कॉलेजच नव्हे तर इतर कॉलेजचे विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी एकाच मंचावर तब्बल 700 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. आणि हे विदर्भातील सर्वात मोठी उपलब्धी आहे की एकाच छताखाली 700 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. आणि PR पोटे एज्युकेशन ग्रुपने हे पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्या व्यतिरिक्त इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट देऊन त्यांना नोकरीची संधी दिलेली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. आज आम्ही जवळपास 2012पासून मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट करतो. आमच्या या कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विद्यार्थी येतात. आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे आणि त्याचं चारित्र्य स्वतःवरती चाललं पाहिजे. आणि फार सर्वसामान्य घरातून येणारे विद्यार्थी माझ्याकडे आहे. 2012पासूनचा आम्ही पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात आमचा आलेख वाढलेला आहे. आज आम्ही जवळपास 665 विद्यार्थी या ठिकाणी प्लेस झाले. आणि नुसतं आम्ही आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर थांबलो नाही, तर बाकी कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आम्ही प्लेस केला आहे. मोठ्या प्रमाणात आपण पाहताना आपल्याला एक दिसत असेल की फार पोरांमध्ये फार एक उत्साह आहे. आणि मोठ्या प्रमाणात, कारण ह्या जीवनामधलं अचिव्हमेंट महत्त्वाचं आहे. त्यांचे पॅरेंट्ससुद्धा या ठिकाणी आले होते. सगळ्यांच्या मी जेव्हा पाहत होतो काही पालकांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा येत होते. फार महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी पाहिला. मला असं वाटतं की आम्ही या कॉलेज जीवनामध्ये जेव्हा काम करतो, कॉलेजेसमध्ये जेव्हा काम करतो, आम्हाला सगळ्यात चांगला हा आनंद मिळतो की आम्ही एक चांगली अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांकरता देतो आणि त्यांना चांगला प्लेसमेंट देण्याचा आमचा संकल्प आहे. आज अमरावती जिल्ह्यामध्ये PR पोटे पाटील हा ग्रुप हा नामवंत ग्रुप म्हणून या ठिकाणी झाला. माझ्याकडे प्रोफेसर्स जी की मंडळी आहे, फार नामवंत लोक आहेत. आणि हे जे सगळं आम्ही जे करतो आहे हे ते आमच्याकडे प्रोफेसर्स ही सगळी लोकं चांगली असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात अचिव्हमेंट करतो आहे. मागच्या वर्षीसुद्धा कोरोनाच्या याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट झाला. आणि विदर्भामध्ये मी 1 नंबरचं PR पोटे पाटील ग्रुप प्लेसमेंट करते हे आपण स्वतःसुद्धा या ठिकाणी पाहतात. आज आमच्या इथे नामवंत कॉलेजेस आहेत त्यांचेसुद्धा विद्यार्थी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लेस केलेले आहे. आमच्या सगळ्या ब्रँचमध्ये मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट होतं आणि एकेका विद्यार्थ्यांकडे 3-3, 4-4 प्लेसमेंट त्यांच्याकडे ऑफर्स लेटर्स आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि मी असं म्हणतो की या ठिकाणी जे आमचे शेतकरी लोक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना आम्हाला प्लेसमेंट देणं आणि त्यांना जॉब देणं हे आमच्यासाठी फार एक चांगली संधी आहे. त्याचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.